नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण 20 ऑगस्ट करंट अफेअर्स या ठिकाणी बघणार आहोत. PYQ 360 डिग्रीची बॅच तुम्ही ऍप्लिकेशन वरून जॉईन करू शकता. तलाठी भरतीची सिलेक्शन बॅचचे ऍडमिशन सुद्धा सुरू आहेत. तर त्यासाठी अभ्यास मित्रचा ऍप डाउनलोड करा. टेलिग्राम आणि इंस्टाग्राम पेज सर्वांनी जॉईन करायचे आणि काहीही अडचण येत असेल तर कॉल मेसेज करू शकता. सुरुवात करूया आजच्या सेशनला. पहिला प्रश्न आहे, केंद्र सरकारकडून उच्च शिक्षण विभागाच्या नवीन सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर मित्रांनो, दीप्ती गौर मुखर्जी यांची केंद्र सरकारकडून उच्च शिक्षण विभागाच्या नवीन सचिवपदी नियुक्ती करण्यात आली ऑगस्ट 2026 मध्ये. तर याच्या सचिव होण्यापूर्वी ज्या दीप्ती गौर मुखर्जी आहेत त्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयामध्ये सचिव म्हणून कार्यरत होत्या आणि त्यांच्या आधी 23 जुलै 2026 ला नरेश पाल गंगवार यांना या पदावर नियुक्त करण्याचा आदेश जो आहे तो जारी करण्यात आला होता. सो राष्ट्रीय भरती जर आपण पाहिली या वर्षीची तर वेगवेगळ्या गोष्टींचे अध्यक्ष जे आहेत तर ते तुम्हाला किंवा नवीन भरती नियुक्त्या ज्या आहेत त्या दिलेल्या, जसं की भारताचे नवीन शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी आहेत, एअर मार्शल तेजपाल सिंग आहेत, त्याचबरोबर ते भारतीय हवाई दलाचे नवीन उपप्रमुख झालेत. अलका नांगिया अरोरा जी आहे ती नव्या संरक्षण लेखा नियंत्रक CGDAच्या आपल्याला हे दिसतात, ठीक आहे, CGDA दिसतात. त्यानंतर AN प्रमोद जे आहेत ते नौदलाचे नवीन उपप्रमुख आहेत. सो असे हे सगळे आपण कधी ना कधी पाहिलेले, तर एका वन स्लाइड मध्ये तुम्हाला इथे रिव्हिजन साठी दिलंय. पुढे जाऊया. केंद्र सरकारने PM ई-ड्राईव्ह योजनेचा कालावधी 31 मार्च 2028 पर्यंत वाढवला. ही योजना केव्हा सुरू करण्यात आली होती? तर गव्हर्नमेंटची जी PM ई-ड्राईव्ह स्कीम आहे त्याची टाइमलाईन जी काही आहे ती थोडी एक्सटेंड केली आहे. तर ही योजना 1 ऑक्टोबर 2024 ला सुरू करण्यात आली होती. ठीक आहे. सो ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट उत्तर आहे. आणि जर आपण पाहिलं तर 2024 पासून सुरू झाली, 1 एप्रिल 2024 पासून प्रभावी आहे. अवजड उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत ही नोडल मिनिस्ट्री येते. तर PM ई-ड्राईव्ह जी आहे, इलेक्ट्रिक ड्राईव्ह रिव्होल्यूशन इन इनोव्हेशन इनोव्हेटिव्ह व्हेइकल इन्हान्समेंट, हा त्याचा फुल फॉर्म आहे. टोटल 11,900 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद जी आहे ती या अंतर्गत करण्यात आली होती. सो बेसिकली जे EVs आहेत, इलेक्ट्रिक व्हेइकल्स आहेत आपल्या देशांमध्ये, तर त्यांच्यावरचं अवलंब गतिमान करायचं, मोठ्या प्रमाणावर चार्जिंग पायाभूत सुविधा स्थापित करायच्या, देशांतर्गत EV उत्पादन इकोसिस्टमला स्ट्रॉंग करायचं, हे याचं उद्दिष्ट आहे. मग केंद्र सरकारने ऑगस्ट 2026 मध्ये याचा पिरियड वाढवलाय, 31 मार्च 2028 पर्यंत एक्सटेंड केलाय. आणि त्याच वेळी इलेक्ट्रिक दुचाकीसाठी E2W साठी असलेली सबसिडी निम्मी करण्यात आलेली आहे. रुपये 2500 प्रति किलोवॅट आवर, कमाल ती 5000 रुपये प्रतिवाहन केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, बेसिक ॲनिमल हजबंड्री स्टॅटिस्टिक्स 2025 नुसार 2024-25 या वर्षात भारतातील सर्वाधिक दूध उत्पादन करणारं राज्य कोणतं बनलेलं आहे? तर उत्तर प्रदेश हे याचं करेक्ट आन्सर आहे. ऑप्शन नंबर 4. उत्तर प्रदेश राज्य यामध्ये अग्रेसर आहे. जवळपास 19.1 दशलक्ष टन दुधाचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे. भारताच्या एकूण दूध उत्पादनामध्ये 15.16% उत्तर प्रदेश योगदान देईल. सो 2024-25 वर्षामध्ये भारताचे एकूण दूध उत्पादन 247.87 दशलक्ष टन इतकं आहे आणि यामध्ये भारत जगात पहिल्या क्रमांकावर येतो. भारताचा वाटा 25% इतका जगभरामध्ये आहे. भारतात उत्तर प्रदेश, देन राजस्थान आणि मध्य प्रदेश हे टॉप 3 स्टेट्स आहेत जे सगळ्यात जास्त दूध प्रोड्यूस करतात. नेक्स्ट क्वेश्चन, 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त 15 ऑगस्ट 2026 ला लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून कोणते गाणे प्रथमच गायले गेले? तर वंदे मातरम. येस, ऑप्शन नंबर 3 हे याचं करेक्ट उत्तर आहे. सो वंदे मातरम जे आहे तर या गीताच्या रचनेला यावर्षी 150 वर्ष पूर्ण झालेली आहेत. सो यावर क्वेश्चन येणार परीक्षेमध्ये आणि त्या निमित्ताने गीत उत्सवाचं मुख्य आकर्षण याला बनवण्यात आलं आहे. तर थीम होती इंडिपेंडन्स डे ची, तर इथे आपल्याला ती बघायला मिळते. 150 वर्ष, 150 इयर्स ऑफ वंदे मातरम अँड युवा शक्ती फॉर विकसित भारत @ 2047. सो वंदे मातरम भारताचं राष्ट्रगीत आहे आता. आणि म्हणजे जर आपण पाहिलं तर जनगण मन हे राष्ट्रगीत आणि वंदे मातरम राष्ट्रीय गीत असं आपण त्याला हे करत होतो. सो आता इथून पुढे वंदे मातरम जे आहे त्याला बऱ्यापैकी काय केलं जाईल तर आपलं भारताचं राष्ट्रगीत म्हणून गायलं जाईल. बंकिमचंद्र चटर्जी यांनी 1875 साली ते रचलं आहे. तर बंकिमचंद्रांनी त्यांच्या प्रसिद्ध ऐतिहासिक कादंबरी आनंदमठ 1882 यामध्ये त्या गाण्याचा समावेश केलेला आहे. हे खूप इम्पॉर्टंट आहे, इथे प्रश्न बनणार आहे तुमचा, त्यामुळे हे सगळं लक्षात ठेवा.
केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार भारतातील आशियाई सिंहांची संख्या 2015 मधील 523 वरून 2025 पर्यंत किती वाढवण्याचा अंदाज आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे 891, ऑप्शन नंबर 1. सो 891 पर्यंत प्रोजेक्ट लायन अंतर्गत ही संख्या जी आहे ती वाढवण्याचा अंदाज आहे. गेल्या दशकामध्ये सिंहांच्या संख्येमध्ये 70% पेक्षा जास्त वाढ नोंदवली गेली आणि 2015 मध्ये त्यांची संख्या 523 होती. सो सध्या जर पाहिलं तर सिंहाचा वावरण्याचा प्रदेश जो आहे तो 2020 मधील जवळपास 30,000 चौरस किलोमीटर वरून वाढून 35,000 चौरस किलोमीटर झालेला आहे. सॅन होजे डेल पाल्मल प्रदेशामध्ये 7.4 तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाल्यानंतर कोणत्या देशाने राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केलेली आहे? तर मित्रांनो कोलंबिया, ऑप्शन नंबर 3. सो ऑगस्ट 2026 मध्ये कोलंबियाच्या पश्चिम भागामध्ये 7.4 तीव्रतेचा भूकंप झाला, ज्याचा केंद्रबिंदू चोको विभागातील सान होजे देल पाल्मार जवळ होता. सो हा जो काही भूकंप होता तो 107 किलोमीटर खोलीवर झाला, म्हणजे त्याचा फोकस. तर तो मध्यम तीव्रतेच्या भूकंपाच्या श्रेणीत मोडतो. दक्षिण अमेरिकेमध्ये कोलंबिया एक महत्वाचा आपल्याला देश बघायला मिळतो. तर बोगोटा राजधानी आहे, कोलंबियन पेसो चलन आहे. अबेलार्दो देला एस्प्रिएला 36वे नवीन अध्यक्ष आहेत. कोणत्या केंद्रीय मंत्र्याने कृषी विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल थेट लाभ हस्तांतरण NSP DBT ही शिष्यवृत्ती योजना सुरू केलेली आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे कोणत्या केंद्रीय मंत्र्याने? तर शिवराज सिंह चौहान, ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट उत्तर येईल. केंद्रीय कृषी मंत्री आहेत शिवराज सिंह चौहान. तर त्यांच्या हस्ते हा शुभारंभ 10 ऑगस्ट 2026 ला करण्यात आला. ICAR भारतीय कृषी संशोधन संस्था जी आहे पुसा नवी दिल्ली, तर इथून ते हे केलं. तर ही जी योजना आहे या अंतर्गत जर तुम्ही पाहिलं तर देशभरातल्या 6,000 पेक्षा जास्त कृषी विद्यार्थ्यांच्या खात्यांमध्ये रुपये 21.35 कोटी हस्तांतरित करण्यात आलेले आहेत. याचं उद्दिष्ट आहे की जे काही राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल आहे आणि थेट लाभ हस्तांतरण प्रणाली आहे त्याद्वारे विद्यार्थ्यांना दर महिना शिष्यवृत्ती आणि फेलोशिपची रक्कम कुठल्याही विलंबाशिवाय डिरेक्टली त्यांच्या बँक खात्यात वितरित करणं. पुढचा प्रश्न, भारताच्या पहिल्या खाजगीरित्या विकसित 800 किलोन्यूटन फुल फ्लो स्टेज कंबशन FSSC चं रॉकेट इंजिनचं नाव काय आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 एव्हरेस्ट. सो एव्हरेस्ट हे त्या इंजिनला नाव देण्यात आलेलं आहे. बंगळूर स्थित अवकाश तंत्रज्ञान स्टार्टअप आहे ॲस्ट्रोबेस स्पेस टेक्नॉलॉजीजने याला डेव्हलप केलंय. तर हे इंजिन लिक्विड ऑक्सिजन आणि जे काही लिक्विड मिथेन आहे तर त्यावरती त्याच्या प्रणोदकावर चालणार आहे. यामुळे भारताचा हे जे टेक्नॉलॉजी यामुळे भारत, रशिया आणि अमेरिका, चीन यांच्यानंतर पूर्ण प्रवाह टप्प्याटप्प्याने ज्वलन कंबशन जे ते तंत्रज्ञान साध्य करणारा चौथा देश ठरलाय. कोणानंतर? रशिया, अमेरिका आणि चीन नंतर. सो हे भविष्यातील पुनर्वापर करण्यायोग्य मध्यम उंचीच्या प्रक्षेपण वाहनासाठी डिझाईन केलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, संसदेने मंजूर केलेल्या बँकर्स बुक्स एव्हिडन्स बिल 2026 ने कोणता ब्रिटिशकालीन कायदा रद्द करून त्याची जागा घेतलेली आहे? तर ब्रिटिशकालीन कायदा होता बँकर्स बुक्स एव्हिडन्स ऍक्ट 1891. सो याची जागा आता 2026 ने घेतलेली आहे. हा कायदा रद्द करण्यात आलाय. नाव सेम ठेवलं 2026. आता ऍक्टचं ते बिल बघायला मिळतं आपल्याला सध्या. सो हे जे मंजूर केलंय हे बिल आणि 135 वर्ष जुना जो कायदा होता बँकर्स बुक्स एव्हिडन्स ऍक्ट 1891 त्याला रद्द केलंय संसदेने. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 3 ऑगस्ट 2026 ला लोकसभेमध्ये हा जो काही बिल होतं हे बिल सादर केलं आणि लोकसभेने 5 ऑगस्ट 2026 ला आणि राज्यसभेने 10 ऑगस्ट 2026 ला मंजुरी दिली. तर आधुनिक डिजिटल आणि व्हर्च्युअल बँकिंग, क्लाउड स्टोरेज आणि इलेक्ट्रॉनिक नोंदी यांना न्यायालयीन कार्यवाहीमध्ये पुरावा म्हणून वैध आणि ग्राह्य ठरवणे हे याचं मुख्य उद्दिष्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रायम्फ ऑफ द इंडियन रिपब्लिक माय लाईफ माय स्ट्रगल्स नावाचं कोणाचं आत्मचरित्र प्रकाशित केलंय? तर रामनाथ कोविंद. सो ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट उत्तर आहे. रामनाथ कोविंद भारताचे 14वे राष्ट्रपती. तर यांचं ट्रायम्फ ऑफ द इंडियन रिपब्लिक नावाचं माय लाईफ माय स्ट्रगल्स हे जे आत्मचरित्र आहे ते मोदींनी प्रकाशित केलं. या आत्मचरित्रामध्ये त्यांच्या सुरुवातीच्या आयुष्यातील संघर्ष, सार्वजनिक जीवन, देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंतचा जो काही प्रवास आहे तर याचं वैयक्तिक वर्णन त्यांनी सादर केलेलं आहे.
रोमानियामध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय भाषाशास्त्र ऑलिम्पियाड 2026 मध्ये भारताने किती मेडल्स जिंकले? तर 1 गोल्ड आणि 3 ब्रॉन्झ असे 4 मेडल्स भारताने जिंकलेले आहेत. सो बघा, ही भाषाशास्त्र ऑलिम्पियाड रोमानियामध्ये आयोजित करण्यात आली होती. यामध्ये एका विद्यार्थ्याला विशेष उल्लेख, सोहम अमित पेडणेकरला विशेष उल्लेख सुद्धा मिळालाय 4 मेडल्स व्यतिरिक्त. बाकी सुवर्ण पदक श्री लक्ष्मी वेंकटरामणीला मिळालं, कांस्य पदक आरव अनिल राव, निशांत शंकर लक्ष्मण आणि अद्वै मिश्राला मिळालं. असे 4 मेडल्स मिळाले. केंद्र सरकारने अरुणाचल प्रदेशातील किती भौगोलिक स्थानांचं मानकीकरण करून भारतीय सर्वेक्षण विभागाच्या नकाशांमध्ये त्याचा समावेश केलेला आहे? तर ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट उत्तर आहे. 27 प्लेसेस जे अरुणाचल प्रदेश मधले त्यांना आता काय करण्यात आलेलं आहे? तर मार्क करण्यात आलेलं आहे. सो जे काही 27 भौगोलिक स्थानं आहेत तर त्यांच्या वैशिष्ट्यांच्या नावांचं मानकीकरण करण्यात आलंय. त्यांचं जे काही भारतीय सर्वेक्षण विभागाचा ऑफिशियल मॅप आहे त्यामध्ये त्याचा समावेश केलाय. सो अरुणाचल प्रदेश मधील वस्त्या, स्मारके, तलाव आणि उंच पर्वतीय खिंडींचा समावेश करण्यात आलेला आहे. मग प्रशासकीय नोंदी आणि आपत्ती व्यवस्थापन नियोजनामध्ये प्रमाणित भौगोलिक नावांचा वापर केला जातो. जसं की इथे तुम्हाला एवढं दिसत नसेल पण सियांग झालं, त्यानंतर पिंकियांग झालं, इटानगर तर राजधानी आहे समजा, बोमडीला पास बघतो आपण, राईट. त्यानंतर जे काही इतर किबिथू आहे, दिबांग व्हॅली आहे, लोहित व्हॅली आहे. सो हे प्रदेश, तवांग आहे, हे ऍड करण्यात आलेले आहेत. मग बघा, प्रमाणित प्रमुख पद तुम्हाला इथे हे दिलेले, जसं की निवासी क्षेत्रे आणि वस्त्यांमधले 29 स्पॉट्स जे आहेत ज्यामध्ये लोंगजू, माझा, त्यानंतर जसत, हे जे 21 स्पॉट आहेत ते इथे दिलेत. छोटा कुंदनू, धनबाडी, प्रीतानगर, ठीक आहे, बैसाखी वगैरे आहे, सुनपुरा, शिवाजीनगर आहे, ज्योतिनगर आहे, बुद्ध मंदिर. देन माउंटन पासेस आहेत, जोला, रिझाला, पुकुरला, थांगला, जलसाटे, शंभो सरोवर म्हणून, शेरे थापा स्मारक आहे जे भारत चीन युद्ध होतं 1962चं, तर त्या युद्धाशी संबंधित हे मेमोरियल बघायला मिळतं. ठीक आहे. तर भारतीय संविधानाची जी 55वी घटना दुरुस्ती 1986ची, तर त्या अंतर्गत अरुणाचल प्रदेश 20 फेब्रुवारी 1987 ला भारतीय संघराज्याचं 24वं राज्य बनलं होतं. सो अरुणाचल प्रदेश राज्य 20 फेब्रुवारी 1987 ला भारताचं राज्य बनलं. पुढे जाऊया. RNP कॅट एच उपग्रह मार्गदर्शित हेलिकॉप्टर अप्रोच प्रक्रिया जी आहे कार्यान्वित करणारं भारतातलं पहिलं विमानतळ कोणतं आहे? तर बेंगळुरूचं जे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड विमानतळ आहे ते याचं करेक्ट आन्सर आहे. तर RNP कॅट एच रिक्वायर्ड नेव्हिगेशन परफॉर्मन्स कॅटेगरी एच ऑगस्ट 2026 मध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड विमानतळ बंगळुरू कर्नाटक मध्ये हे हेलिकॉप्टरसाठी काय केलेलं आहे? मार्गदर्शक अचूक नेव्हिगेशन अप्रोच प्रक्रिया जी आहे ती सुरू करणारं भारतातलं पहिलं विमानतळ ठरलेलं आहे. मग ही एक मॉडर्न किंवा एक प्रगत नेव्हिगेशन सिस्टम भारतीय विमानतळ प्राधिकरणाने डेव्हलप केली आहे. ही उपग्रह आधारित सॅटेलाइट बेस अशी सिस्टम आहे जी खराब हवामान, दाट धुके किंवा कमी दृश्यमानतेत सुद्धा हेलिकॉप्टरचं अत्यंत अचूक आणि सुरक्षित लँडिंग सुनिश्चित करते. कोणत्या राज्यातील होयसळ काळातील लक्ष्मीनारायण स्वामी मंदिरातून 12व्या शतकातील वीरगल्लू वीरशिला शिलालेख सापडलेला आहे? तर कर्नाटक. ऑप्शन नंबर 2. ऑगस्ट 2026 मध्ये कर्नाटक राज्यामधलं हसन जिल्हा जो आहे तिथे असिकेरे तालुक्यामध्ये निरगुंडा गावामध्ये होयसळ काळातील लक्ष्मीनारायण स्वामी मंदिरात 12व्या शतकातलं वीरगल्लू म्हणजे वीरशिलालेख सापडलेला आहे. सो हा एक प्राचीन कन्नड शिलालेख आहे. त्यामुळे महान होयसळ शासक विष्णुवर्धन यांच्या मृत्यूच्या तारखेबाबतचा एक दीर्घकाळ चाललेला जो ऐतिहासिक वाद आहे तो मिटवायला हेल्प झालीये. तर वीरगल्लू मरावे नावाच्या एका स्त्रीने राजा विष्णुवर्धनच्या सैन्यातल्या होयसळ सैनिक आणि राजाच्या मृत्यूनंतर लवकरच शहीद झालेल्या बोप्पा नावाच्या आपल्या पतीच्या स्मरणार्थ हे बांधलं होतं. कोणत्या देशाच्या सिनेटने रशिया आणि इराणवर आर्थिक आणि व्यापार निर्बंध लादण्यासाठी लिंडसी ओ ग्रॅहम सँक्शनिंग रशिया अँड इराण ऍक्ट ऑफ 2026 मंजूर केलाय? तर अमेरिकेच्या सिनेटने काय केलेलं आहे? तर हा ऍक्ट मंजूर केलाय. 86 आणि 11 अशा बहुमताने ते मंजूर झालंय. सो दिवंगत रिपब्लिकन सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांच्या स्मरणार्थ नाव देण्यात आलंय, जे या कायद्याच्या प्रमुख रचनाकारांपैकी एक होते. हे विधेयक अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना रशियाकडून मोठ्या प्रमाणामध्ये तेल आणि गॅस जे काही इम्पोर्ट करणाऱ्या पहिल्या 5 देशांवर भारत, चीन, अझरबैजान, हंगेरी आणि स्लोवाकिया 100% शुल्क आणि निर्बंध लादण्याचा अधिकार
देते. सो हा जो कायदा 1996च्या इराण निर्बंध अधिनियमाची मुदत जी आहे ती 2021 पर्यंत वाढवतो आणि ज्यामुळे इराणला त्याच्या ऊर्जा आणि शस्त्र क्षेत्रासाठी मिळणाऱ्या आर्थिक मदतींपासून वंचित ठेवलं जात होतं. सो अशा प्रकारे आपण जे काही आजचं करंट अफेअर्स होतं ते अभ्यासलेलं आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि डेली बेसिसवर आपण करंट अफेअर्स बघतो. एव्हरी संडेला आपण जे काही पूर्ण आठवड्याभराचं करंट अफेअर आहे ते मर्ज करून टाकूया आणि मध्ये मध्ये संपूर्णची एक सिरीज सुद्धा आपण सुरू करू. संपूर्ण गोष्टी सुद्धा एका व्हिडिओमध्ये मी देत जाईल. बाकी PYQ 360 डिग्री बॅच ॲपवरून जॉईन करू शकता. तलाठी भरतीसाठी सिलेक्शन बॅचचे ऍडमिशन सुद्धा सुरू आहेत. बाकी टेलिग्राम इंस्टाग्राम पेज जॉईन करा, ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि काहीही अडचण येत असेल तर कॉल मेसेज करायचं आहे. तर आजचा टेस्ट क्वेश्चन आहे त्याचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. RNP कॅटेच उपग्रह मार्गदर्शित हेलिकॉप्टर अप्रोच प्रक्रिया कार्यान्वित करणारं भारतातलं पहिलं विमानतळ कोणतं आहे? तर उत्तर नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बघत राहा अभ्यास मित्र.